मी अंतरा, स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अशी रेसिपी जी सगळ्या लोकांना अतिशय आवडते, ती म्हणजे डाळवडा। डाळवडा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। अन्नाची गाडी म्हटलं की मेदूवडा आला, इडली आली आणि डाळवडा तर आलाच। तर हाच डाळवडा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने इथे बनवू शकतो। अजिबात कठीण नाहीये, खूप सोपा आहे आणि लागतोही खूप छान। इथे मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा सुद्धा डाळवडा अतिशय छान होईल। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा डाळवडा। डाळवडा हा खूप छान लागतो। आपण बाहेर तर बघतो अन्नाच्या गाडीवरचा जो वडा असतो तो खूप छान लागतो। तर आपण तशाच प्रकारे सेम टू सेम आपण घरच्या घरी हा डाळवडा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। अजिबात कठीण नाहीये हा वडा। तर इथे मी 2 कप डाळ ही 4 ते 5 तास भिजवत ठेवलेली होती आणि ह्यातलं पूर्ण पाणी हे आपण काढून घ्यायचे। हे बघा, अशी पूर्ण डाळ ही भिजलेली आपण घ्यायची। यातलं पूर्ण पाणी हे मी काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ही मिक्सरवर वाटायचे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण ही डाळ घालून घेणार आहोत। आपण इथे डाळ ही घालून घेतलेली आहे। त्यातलीच आपण थोडीशी साधारण एक 4 ते 5 टेबलस्पून ही डाळ आपण बाजूला ठेवणार आहोत। ते का ठेवणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगते। तर आता आपण ही 4 ते 5 टेबलस्पून म्हणजे हे मोठे चमचे आपले नाश्त्याचे जे चमचे असतात ते चमचे आपण इथे डाळ ही बाजूला ठेवणार आहोत। तर आता मी इथे ही डाळ घेतलेली आहे। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे हे आपण घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरवर वाटायचं आहे। आपल्याला हे थोडं दरदरीत वाटायचं आहे, अगदी फाईन पेस्ट नाही करायची आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। 3-4 पल्स करून आपल्याला हे वाटायचं आहे। अजिबात पाणी ह्याच्यात घालायचं नाही आहे। जर पाणी तुम्ही घातलं तर खूप हे पातळ होऊ शकतं आणि आपला वडा हा नीट बनणार नाही। तर त्याच्यासाठी आपण आता हे 3 ते 4 पल्समध्ये हे वाटून घ्यायचं आहे। आपलं इथे छान वाटून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपण असं दरदरीत वाटलंय, अगदी फाईन पेस्ट नाही केली आपण। इथे पाणी अजिबात घालायचं नाहीये। पाणी पूर्ण आपण डाळीतलं हे निथळून घेतलेलं होतं, पूर्णपणे काढून घेतलं होतं। जर तुम्ही पाणी घालून वाटलं तर त्याची एकदम पातळ पेस्ट होईल, कारण जो डाळीतला जो ओलावा असतो त्याच्यामुळे ही आपली डाळ ही अशी छान वाटली जाते। आणि एकदम कंटिन्यूशनमध्ये वाटायचं नाहीये, आपल्याला 3-4 पल्समध्ये हे करून वाटायचं। हे आपल्याला छान अशी मस्त वाटलेली डाळ मिळते। हे बघा, छान अशी मौसूद व्यवस्थित आपण वाटले, अगदी पेस्टही केलेली नाहीये, हलकीशी दरदरीत आहे। तुम्हाला हाताने दाखवते। हे बघा, हे बघा, असं आपल्या हाताने व्यवस्थित गोळा होतोय, अजिबात कुठे चिकटत नाहीये आणि हे होत नाही, म्हणजे आपली डाळ ही परफेक्ट झालेली आहे। तर आता आपण हे पूर्ण भांड्यात काढून घेऊया। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत। मी 2 मिरच्या घातल्यात, पण जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल। तर आता आपलं हे मिश्रण इथे काढून झालेलं आहे। यामध्ये आपण इथे जी मगाशी डाळ वगळली होती ती आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत। ही डाळ आपण ह्याच्यासाठी वगळली होती, म्हणजे आपण जेव्हा डाळ वडा खातो तेव्हा अशी दाताखाली जराशी डाळ येते, तेव्हा ते क्रंचीपणा छान लागतो आणि खूप वडा सुंदर लागतो, म्हणून आपण इथे ही डाळ वगळलेली होती। तर आता आपण इथे ही 4 टेबलस्पून जी डाळ काढून ठेवली होती ती इथे घातलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला। कांद्यामुळे याला खूप छान चव येते। त्यानंतर आपण घालणार आहोत 8 ते 10 पानं कढीपत्त्याची। कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि हाताने तोडून घ्यायची। त्याचा जो स्वाद असतो तो वड्याला हा जास्त छान लागतो। अशी अख्खी डायरेक्ट घालू नका, म्हणजे त्याने चव येईल, पण जी हाताने जी तोडल्यामुळे जी चव येते ती जास्त छान येते। तर इथे आपण हाताने असा चुरून घेतलेला कढीपत्ता घेतलाय, साधारणतः एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून हिंग। हिंगामुळे खूप छान चव येते। इथे जर तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, मी इथे हळद घालत नाहीये। इथे आपण जो कांदा वापरलाय हा आपण साधा कांदा वापरलाय। जनरली ऑथेंटिक केरला स्टाईल जर आपण वडा केला तर त्याच्यामध्ये जे छोटे कांदे, मद्रासी कांदे जे मिळतात ते शक्यतो ह्याच्यामध्ये घालतात। ते जर तुम्ही घातले तर त्याने खूप छान चव येईल।
पण इथे आपण साधा कांदा आपण बारीक चिरलेला घातलेला आहे, चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं इथे छान मिक्स करून झालेलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं वडा तळताना की वडा सुटतोय असं जर झालं तर त्यामध्ये ह्या पिठामध्ये तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून बेसन हे घालू शकता, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ हे घालू शकता. कधी कधी काय होतं, वडा हा आपला सुटून येतो, डाळ असते त्यामुळे पटकन ती फुटते आणि वडा कदाचित सुटू शकतो. तर असं जर झालं तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून बेसन ह्यामध्ये ॲड करू शकता. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया. गोळे करायच्या आधी आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गोळा हा चिकटणार नाही. तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करायला घेऊया. कितपत वडा मोठा हवा आहे छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. मी मध्यम आकाराचा वडा करणार आहे. हा बघा, आपला इथे हा गोळा तयार झालेला आहे. आपण हा या हातावर ठेवायचा आहे, हलका मध्ये दाबायचं आहे. साधारणतः एवढी जाडी ठेवायची, जास्त पातळ करू नका, नाही तर कदाचित वडा हा फुटू शकतो. आपला इथे वडा छान तयार झालेला आहे. असं आता आपण बाकीचे वडे तयार करून घेऊया. साधारणतः एवढी जाडी आपल्याला इथे ठेवायची, ह्याच्यापेक्षा पातळ नको आणि जास्त जाडही नको. आपल्याला हा मध्ये असा हलक्या हाताने दाबायचा आहे. तर आता आपण हा वडा तळायला घेऊया. वडा केल्या केल्या लगेच तळायला टाकायचा आहे. जर तुम्ही डिशमध्ये काढून ठेवलात तर तो खाली चिकटू शकतो, कारण हा ओलावा आहे या वड्याला. जेव्हा सारण मी बनवायला घेतलं तेव्हा मी एकीकडे तेल हे तापत ठेवलेलं होतं. तर आता आपण वडा तळून घेऊया. तर आता आपलं इथे तेल तापलेलं आहे. तर आता आपण काय करूया, एक छोटासा गोळा आपण ह्या तेलात टाकून बघूया. त्यावरनं कळेल आपल्याला आपलं तेल तापलं आहे का. आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तर आता आपण इथे वडा तळायला टाकूया. आता आपला इथे हा वडा तयार आहे. टाकायच्या आधी एकदा ह्याला परत असं छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे वडा हा फुटणार नाही. तर आपण हलक्या हाताने इथे एक एक वडा हा टाकायचा आहे. वड्याला लगेच हलवायचं नाही आहे. जर तुम्ही लगेचच हलवलं तर वडा हा तुटेल. याच्यावरती आपण असं तेल उडवायचं आहे, म्हणजे वडा हा वरनं पण छान तळला जातो. आता मी अलगद ह्याला पुढे केलं आहे. लगेचच त्याला हलवलं तर तो कदाचित तुटू शकतो. शक्यतो एक एकच वडा टाका किंवा 2-2 टाका, त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका, नाही तर ते वडे एकमेकांना चिकटले तर वडे तुटू शकतात. मी फुल गॅसवरती हे वडे तळते, कारण आपण हा पहिला वडा टाकलाय. 2 ते 3 वडे झाल्यावरती तेल खूप तापलेलं असतं. त्यानंतर तुम्ही मध्यम आचेवर तळलेत वडे तरी चालू शकतं. फक्त बारीक गॅस करू नका. बारीक गॅसवर वडे तळलेत तर वडे हे तेलकट होऊ शकतात. आता आपण याच्यावरती असं तेल उडवायचं आहे आणि याला अलगद पलटी करायचं आहे. आता मी गॅस हा थोडा मध्यम आचेवर करते, कारण तेल आपलं चांगलंच तापलेलं आहे. तर आता आपला वडा हा झालेला आहे. आपण काढून घेऊया. परफेक्ट आपला असा छान डाळ वडा तयार झालेला आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर आता आपण हा टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. सुंदर रंग आलेला आहे आणि दिसतोय सुद्धा अगदी परफेक्ट, जसा बाहेर असतो तसाच डाळ वडा आपला छान झालेला आहे. आता आपण दुसरा वडा तळायला घेऊया. तर आता आपण इथे दुसरा गोळा हा तयार करायला घ्यायचा आहे. साधारणतः मी मध्यम आकाराचाच गोळा करते. आपला इथे हा गोळा तयार झालेला आहे. या हातावरती असं मध्ये ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने असा हा दाबायचा आहे, म्हणजे कुठेही तो असा जाडा राहणार नाही. एवढी जाडी ठेवायची. तुम्हाला जर फक्त जास्त जाड करू नका, नाही तर वडा हा कच्चट राहू शकतो आतून, आणि जास्त अगदी पातळ केलात तर तो असा कडकडीत होऊ शकतो. पण जर तुम्हाला जास्त पातळ होऊन कडकडीत हवे असतील तर तुम्ही करू शकता, तुमच्यावर आहे. पण मी जसा प्रॉपर डाळ वडा असतो तसाच बनवते. तर आता आपण हा वडा तळायला घेऊया. हे बघा, आता आपण ही खालची बाजू आहे ही अशीच खाली धरणार आहोत. आता आपण हा अलगद सोडायचा आहे. एकदम पटकन जोरात टाकू नका, नाही तर वडा हा फुटू शकतो. आणि जर तुम्हाला वाटलं की वडा टाकल्यावरती पूर्ण पसरतोय वडा आपला, तर त्या पिठामध्ये तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून हे बेसन घालू शकता. त्याचं छान तेल उडवायचं आहे, म्हणजे वडा हा छान तळला जातो. कुठलाही वडा तळताना वडा आपला पूर्ण बुडाला जाईल एवढं आपल्याला तेल पाहिजे. जर तुम्ही कमी तेलात तळलात तर कदाचित तो वडा नीट तळला जात नाही. आता आपण याला पलटी करूया.
आता मी गॅसची फ्लेम ही मध्यम केलेली आहे, कारण आपलं तेल हे चांगलंच तापलेलं आहे. तर आता आपला वडा हा झालेला आहे, आपण काढून घेऊया. मस्त आपला असा छान डाळवडा तयार झालेला आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. परफेक्ट आपला डाळवडा तयार झालेला आहे. तर आता आपण हा टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. हे बघा, मस्त आपले डाळवडे तयार झालेत. आता आपण बाकीचे असेच तळून घेऊया. वडे तळल्यानंतर यामध्ये आपण 4 या हिरव्या मिरच्या तळणार आहोत. आपण या झाऱ्यामध्ये घेतल्या आहेत, म्हणजे छान तळल्या जातील. हे बघा, तुम्ही डायरेक्ट टाकल्यात तर याचं बी अंगावर उडू शकतं. आपल्या मिरच्यासुद्धा इथे छान तयार झालेल्या आहेत. आपण आता या काढून घेऊया. आता इथे डाळवडा हा मस्त तयार झालेला आहे, तळलेला आहे छान. आपण याचा रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. या मिरच्यासुद्धा तळल्यावरती खूप छान लागतात. याला थोडंसं तळल्यानंतर मीठ लावून घ्यायचं, म्हणजे खूप छान लागतात. तर तुम्हाला आता मी इथे एक डाळवडा दाखवते, जवळून दाखवते. हे बघा, मस्त आपला असा वडा तयार झालेला आहे. हे बघा, कुठेही ऑइली नाही झालेला आहे. मस्त असा आवाज येतोय. छान आपला डाळवडा मस्त तयार झालेला आहे. कुठेही आपला वडा हा ऑइली नाही झालेला आहे. नाही तर बरेचदा बाहेरचे वडे हे खूप तेलकट असतात. तर आता आपण हा वडा हा तोडून बघूया. हे बघा, मस्त असा आपला छान डाळवडा तयार झालेला आहे. हा तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता, सांबार असेल तरी छान, किंवा चटणी बरोबर खाऊ शकता, किंवा नुसता सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर आता आपला इथे डाळवडा हा तयार झालेला आहे. इथे आपण जे प्रमाण घेतलं होतं 2 कप, ते जे प्रमाण घेतलं त्यामध्ये माझे साधारणतः 9 हे वडे झालेले आहेत. मी इथे साधारण मध्यम आकाराची वाटी घेतली आहे. त्या मापाने केल्यावरती हे साधारण आपले 9 वडे होतात. तुम्ही कशी वाटी घेता त्यानुसार आहे, किंवा तुम्ही वडे कसे लहान मोठे करतात त्यावर सुद्धा आहे. मी इथे मध्यम आकाराचेच वडे केलेत, त्यामुळे मी ज्या मापाची वाटी घेतली होती त्या वाटीमध्ये साधारणतः माझे 2 वाट्यांमध्ये 9 वडे हे तयार झालेले आहेत. तर आता इथे आपला परफेक्ट डाळवडा हा तयार झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचे डाळवडेसुद्धा खूप छान होतील. तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.